मनमौजी परंतु लाखात आपला फौजी कुमार अक्षय तानाजी साळुंके सरांचा शुभ सन्मान आम्ही घेत आहोत। मी विनंती करेन रवींद्रदादा साळुंके आपल्या शुभ हस्ते सन्मान पार पाडावा। हा सन्मान केला जाईल उधवणेकरांची जिव्हाळ्याची शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान संपन्न होतोय। फौजी कुमार अक्षय तानाजी साळुंके सरांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आपण करत आहोत। मी विनंती करेन रवींद्रदादा हा सन्मान पार पाडण्यात यावा। वेलकम पप्पू पाटील मुकादम, जय श्रीराम। यस अगदी कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे 8182 ही क्षणचित्र मात्र डिप्ली जातील आणि ही मात्र क्षणचित्र ओमसाई एमटीसी वर कैद केली जात आहेत। ह्या आठवणी जपल्या जातील। थँक्यू सो मच। मी मान्यवरांचा मनापासून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। कुमार अक्षय तानाजी साळुंके सर भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेलं हे गोड व्यक्तिमत्व आपल्या गावचे सुपुत्र आणि आज उधवणी गावची स्पर्धा आहे म्हणजेच मान्यवर या स्पर्धेला मात्र ज्या प्रकारे सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय आणि ज्या प्रकारे उधवणी गावातील प्रत्येकाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय, कारण ग्रामीण भागातून आलेलं हे प्रत्येक व्यक्तिमत्व आज नवी मुंबई असू द्या या मेट्रो सिटी मध्ये दाखल झाले आणि त्यानंतर मात्र त्यांनी प्रत्येकाच्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये निवडलाय। चला सामन्याला आपण त्वरित सुरुवात करणार आहोत। टाइम नोट केला जाईल। लक्षात घ्या दोन्ही टीम एका डावासाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी 11:24 अवधी झालाय। टॉस जिंकला कॅप्टन शिवछावा स्पोर्ट्स सनबूर। फलंदाजीचा निर्णय मॅचला होईल सुरुवात। 11:24 अवधी झालाय। टाइम नोट केला जाईल। पहिला चेंडू पहिला चेंडू राहुल पाटील अकुट टप्प्याचा बॉल त्यावर केलाय प्रहार। शिवा जाधव बॉस यांच्या बॅट मधून सनबूर गावचा दर्जा दाखवणारा उत्तुंग ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक षटकार। हा रिप्ले तुमच्या समोर ओमसाई एमटीसी कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे 8182 वॉटर स्ट्रोक स्वागत केलंय राहुल पाटील यांचं या षटकाराने। धावांचा श्री गणेशा होत असताना टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर। दुसरा चेंडू देखील स्टॉक्सआउट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये खेळलाय। वन बाउन्स चेंडू पकडला गेलाय। लाजवाब क्षेत्ररक्षण डीपला काय क्षेत्ररक्षण केलंय। जेवढा चांगला फटका तेवढ्याच दर्जाचं सर्वोत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। निश्चितच 3 धावा वाचवल्यात। एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये। जय देसाई ऑन स्ट्राइक। जय पहिला चेंडू पंच करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या हातामध्ये मारलाय। गोल्डन डकचा शिकार जय झेलबाद पहिला गडी बाद केलाय राहुल पाटील यांनी। पहिला धक्का टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर 7-1। जय बाद झाल्यानंतर मात्र रोहन देसाई दाखल होत असताना वन डाऊनला आलेत। युनिट नंबर 3 राहुल पाटील एक अनुभवी खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे। बनपुरीकर या संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे। पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र सामन्याची सुरुवात षटकाराने झाली। रोहन देसाई दाखल झालेत। तीन चेंडूचा खेळ झालाय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक। रोहन देसाई पुढे सरसावून टॅप केलाय कव्हरला आहे क्षेत्ररक्षक। धाव मात्र प्राप्त केली जाईल। एक रोहन यांचं खातं उघडलं जात आहे या सिंगलने। इथे मात्र स्ट्राइक रोटेट होत असताना 4 चेंडू अखेर 8 धावा धाव फलकावर। फुललेंचा चेंडू इनटू द स्लॉट। इट्स अ बिगी इट्स अ माइटी। चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून। खेळाडू खास आहे फटका क्लास आहे। बॉस यांच्या बॅट मधून 6 धावा षटकार। हा रिप्ले तुम्ही पाहू शकता। वॉटर स्ट्रोक ब्युटिफुल टायमिंग चुकी केली फुललेंचा चेंडू आणि बॉस यांनी बॉटम हँडचा वापर केलाय। क्रॅकिंग षटकार 6 धावा। अकुट टप्प्याचा चेंडू हुक केलाय टेरेस वरती चेंडू अगदी या बिल्डिंग मध्ये जाईल। एक धाव मात्र शेवटच्या चेंडूवर प्राप्त होईल।
एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 15. संमिश्र प्रकारचा षटक राहुल पाटील यांचा 2 षटकार आले. एक महत्वाचा गडी देखील बाद केला. 15 धावा खर्च केल्यात. शिवा जाधव बॉस हा खेळाडू मोठ्या खेळासाठी या मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. परंतु ज्या प्रकारचं हे नेतृत्व आहे पाटण क्रिकेटला लाभलंय, खेळ देखील तेवढाच चांगला आणि त्यासाठी सराव देखील त्यांचा तेवढाच चांगला पाहायला मिळतो आणि सराव हा तुम्हाला परिपूर्ण बनवतो. षटक क्रमांक 2 नितीन येळवे. फिरकीचा जादूगर. शतरक्षाचे निर्बंध आता मात्र विखुरले गेलेत. नितीन येळवे पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. फिरकी पट्टू म्हणून यांची ओळख आहे. वेलकम टीम डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड त्यांचं देखील आगमन झालंय. पहिला चेंडू निर्धाव हाताळला नितीन येळवे. दुसरा चेंडू कमी कडे टाकलेला आहे. शॉर्ट आर्म जॅक डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. एक धाव प्राप्त होईल. बॉस यांच्याकडे स्ट्राइक राहील. एक धाव रोहन यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 16. बॉस जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावांचा वेग हा मात्र वाढता राहील, कारण मोठ्या फटक्यांसाठी या बॉस यांची ओळख आहे. हा चेंडू कट झालाय, सोडून दिलाय. चांगला बाउन्स पाहायला मिळतोय. चांगला कटर निर्धाव चेंडूचे होते सांगता. ही ओळख आहे नितीन येळवे यांची, कारण हा खेळाडू ज्या प्रकारे चेंडूला फिरवण्यासाठी ओळखला जातो, परंतु चेंडूला चांगला बाउन्स देखील देण्यामध्ये हातखंडा आहे. पायावर टाकलेला चेंडू, कडक कडकडीत प्रहार. चेंडू सीमारेषा पार. शिवा जाधव यांच्या बॅट मधून धमाकेदार ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक षटकार. या डावातील तिसरा षटकार आलाय. शिवा जाधव बॉस काय फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये एक विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात, आणि ही खासियत आहे शिवा जाधव बॉस यांची. हा रिप्ले तुमच्या समोर तुम्ही पाहू शकता, ज्या प्रकारे हा फटका सजवलाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर या षटकाराने 22 धावा. ही ओळख आहे, ही खासियत आहे बॉस यांची. 4 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 22 ला 1, आणि शिवा जाधव बॉस यांनी या छोट्याशा खेळीमध्ये 3 उत्तुंग षटकार ठोकलेत. नितीन येळवे राऊंड द विकेट. इथे मात्र डेलिब्रेट अगदी निश्चितच म्हणावं लागेल. यस पंच डेलिब्रेटचा इशारा करत असताना चेंडू खेळू की नको या दुविधा मनस्थितीमध्ये. 1 to go. 5वा चेंडू अगदी चांगला हाताळलाय. शेवटचा चेंडू विशेष मी कौतुक करेन नितीन येळवे. षटकार आल्यानंतर मात्र काय चेंडू हाताळलाय, आणि या क्रिकेटमध्ये तुम्हाला पुनरागमन करावं लागतं, कारण क्रिकेट हा खेळ पुनरागमनासाठी ओळखला जातो. 1 to go. शेवटचा चेंडू हलक्या हाताने बॅक टू द बॉलर. सन्मान दिलाय चेंडूला. षटकारानंतर 2 चांगले चेंडू हाताळले नितीन येळवे यांनी. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाखेर टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर 22 ला 1. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्डचे अनुभवी गोलंदाज सतीश दादा यांचे आगमन झालंय. वेलकम सतीश दादा, सुस्वागतम. आणि मुकादम यांच्या बाजूला जाऊन बसलेत, म्हणजे तयारी आता केली जाईल, अगदी रणनीती आखली जाईल. षटक क्रमांक 3 गोलंदाज पहिला चेंडू खोलवर प्रकारचा 22 स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. विनय आलेत गोलंदाजीसाठी सांघिक तिसरं षटक घेऊन, आणि पहिल्या चेंडूवर एक 22 झाली आहे. हलक्या हाताने चेंडूला वळवलाय. चांगलं क्रिकेट शिवा जाधव बॉस यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रशंसा करावी लागेल रोहन यांची, कारण ज्या वेळेला तुमचा साथीदार चांगल्या लईमध्ये फलंदाजी करतो, तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे जास्तीत जास्त त्याला स्ट्राईक द्यायला, आणि रोहन यांनी तेच केलंय. चांगलं क्रिकेट शिवछावा स्पोर्ट्स सनबूर यांच्या माध्यमातून. 2 चेंडूंचा खेळ झाला या डावातील.
फुल टॉस चेंडू, नो चेंडूचा इशारा केला आहे. शॉर्ट आर्म पुलचा फटका डिफ्लक्स स्क्वेअर आहे. तैनात चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर. नो +4, 4 धावा चौकार. येस, 5 धावा मात्र जोडल्या जातील आणि या 5 धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये 29 धावा धाव फलकावर. फ्रीडचा चेंडू, सुवर्ण संधी असेल बॉस यांना मात्र. हा फ्रीडचा चेंडू, फ्रीडचा चेंडू शरीरापासून दूर टाकलाय. कट होतोय चेंडू. व्हाईट बॉल. ईर्षा दांडेकर सर आणि त्यांच्या साथीला प्रवीण शिरसाट सर ही दुहेरी पंचाची भूमिका. फ्रीडचा चेंडू, अगदी बॉस यांना सुवर्ण संधी. फ्रीडचा चेंडू, लोअर फुल टॉस, त्यावर केलाय प्रहार. चेंडू मिड विकेट, सीमा रेषा पार. फॅब्युलस, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक प्लेड बाय शिवाजी यादव बॉस यांच्या बॅट मधून षटकार. बॉस यांना तुम्ही असे चेंडू हाताळू शकत नाही. हा रिप्ले तुमच्या समोर. कमी गतीने टाकलेला चेंडू, टप्पा चुकला आणि क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला टप्पा चुकला की षटकार ठोकला हे सांगत असताना शिवाजी यादव बॉस टीमची धावसंख्या 36 धावा आक्रमण केलंय आणि या डावामध्ये शिवाजी यादव बॉस यांच्या बॅट मधून 4 षटकार आलेत. वैयक्तिक 30 धावांवर खेळत असताना बॉस. कमी गतीने टाकलेला चेंडू पायावर टाकलाय. मिडी प्लस स्क्वेअर आहे. त्याने चुकी केली आहे आणि झेल देखील सोडला आणि चेंडूला पास ऑन केला. क्रिकेटमध्ये व्हॉलीबॉल 6 धावा षटकार. हा झेल होता आणि हा झेल सोडल्यानंतर मात्र चेंडूला अगदी सीमारेषा बाहेर जाण्यासाठी मदत केली आहे. गोलंदाजाला मात्र शतरक्षणाची साथ लाभत नाहीये. 42 धावा धाव फलकावर. बॉस वैयक्तिक 36. बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. चेंडूचा पाठला करत असताना दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. प्रयत्न पडतील कमी. 4 धावांची मिळेल हमी. बॉस यांच्या बॅट मधून 4 4 4 चौकार. एस मी विनंती करेन उदवणे गावचे ग्रामस्थ आज स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. आदरणीय श्री राजू शेळके साहेब, पांडुरंग साळुंके साहेब, अमोल साळुंके साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. चौकार आलाय. पुढील चेंडू लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये फटका खेळलाय. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. बॉस यांच्या बॅट मधून आक्रमक दर्जेदार फटका. धावा मिळतील 4. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक चौकार आणि या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 50 अप. टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर आणि बॉस वैयक्तिक खेळत असताना अगदी या सामन्यामध्ये आक्रमक फलंदाजी केली आहे. पहिल्याच 3 षटकामध्ये सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावलंय. 44 धावांवर बॉस खेळत असताना आता मात्र वैयक्तिक अर्धशतकाचे वेध लागले असतील. वैयक्तिक 44, सांघिक धावसंख्या 50. उगाचच बॉस यांना वन साइड हिरो म्हटलं जात नाही. वन साइड खेळ केलाय आणि मुकादम यांच्या माध्यमातून अर्धशतकासाठी 555 रुपयाचं पारितोषिक. सुवर्ण संधी असेल. 555 रुपयांचं पारितोषिक. पहिले वैयक्तिक अर्धशतक येईल का? सांघिक अर्धशतक झळकावलंय. अंतिम गोलंदाज षटकासाठी दाखल झालेत. हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय. चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा बॉस यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 51. 5 चेंडू शेष या पहिल्या डावातील. संकेतचा पहिला चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षक अगदी नसेल. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. 1 धाव प्राप्त होईल. वैयक्तिक 45 धावा. 4 चेंडू शेष. 45 धावांवर खेळत असताना शिवाजी यादव बॉस वैयक्तिक अर्धशतकाचे वेध लागलेत. मी संपूर्ण मान्यवर उदवणे गावचे ग्रामस्थांचं मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. प्रत्येक षटकाराला यानंतर मात्र बॉस यांच्या षटकारासाठी असतील 150 रुपये मुकादम यांच्या माध्यमातून. श्रीराम भक्त हिंदू डॉन पाटण तालुक्यामध्ये ज्यांची ओळख आहे पप्पू पाटील मुकादम पीटीपीएल चे चेअरमन आहेत आणि बॉस अर्धशतकापासून 5 धावा दूर.
5 धावांची गरज वैयक्तिक अर्धशतकासाठी आणि हा ठोकलाय कडक कडकडीत प्रहार चेंडू सीमारेषा पार शिवाजी यादव बॉस यांच्या बॅट मधून ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 मधील पहिलं वैयक्तिक अर्धशतक येत आहे. अगदी प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारायची आहे. टाळ्या वाजतात. शिवाजी यादव बॉस अगदी प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारायची आहे. पहा बॅट वर करून मात्र ही मानवंदना स्वीकारली जाते. काय फलंदाजी केली आहे आक्रमक पवित्रा रिमेंबर द नेम शिवाजी यादव बॉस काय फलंदाजी केली आहे. डोळ्यांचं पाळणं फेडणारा मुकादम 150 रुपये आणि 555 रुपये आता मात्र जीपे केले जातील. काय आक्रमक विस्फोटक फलंदाजी दबाव दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजावर. टीमची धावसंख्या धाव फलकावर तब्बल 58. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. शिवाजी यादव बॉस इथे मात्र दुहेरीचा प्रयत्न केला. या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धाबत होतील. रोहन जास्त काही नुकसान होणार नाहीये कारण ज्या प्रकारे या डावामध्ये बॉस यांनी फलंदाजी केली आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर तब्बल 59. या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय 4. 2 चेंडू शेष. अर्धशतकासाठी मुकादम यांच्या माध्यमातून 555 षटकारासाठी 150. मात्र आज काय फलंदाजी केली. डोळ्यांचा पाळणं फेडणारी फलंदाजी बॉस यांच्या माध्यमातून. 2 चेंडू शेष. गोलंदाज संकेत बुंदात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न चांगल्या टप्प्यावर मारा केला जातोय. चांगला चेंडू. अशा प्रकारची गोलंदाजी करणं तुम्हाला आवश्यक आहे. समोर ज्यावेळेला आक्रमक फलंदाज असतो त्यावेळेला मात्र तुमच्याकडे यॉर्कर आणि या स्लोअर वन असायला पाहिजे. 1 टू गो. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. राहुल पाटील आणि झेल टिपला. बॉस यांचा खेळ मात्र समाप्त होतोय. ज्या प्रकारे बॉस यांनी 18 चेंडू मध्ये 52 धावांची खेळी केल्या. व्हॉट अ इनिंग. व्हॉट अ फॅब्युलस इनिंग प्लेड बाय मिस्टर शिवाजी यादव बॉस. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये वैयक्तिक अर्धशतक झळकावणारा विस्फोटक फलंदाज पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजी यादव बॉस आणि कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे यांच्या माध्यमातून बॉस यांना दाखवले जाते. काय विस्फोटक खेळी केले. 18 चेंडू मध्ये 52 धावांची खेळी आणि डगआउट मधून टाळ्या वाजतात शिवाजी यादव बॉस यांच्यासाठी. काय आक्रमक विस्फोटक दर्जेदार लाजवाब फलंदाजी. लक्ष सेट केलंय टीम द बनपुरीकर्स या संघासमोर. 60 धावांचं 60 रन्स टू विन टीम द बनपुरीकर्स. हे सगळी प्रणय म्हात्रे आपण मुख्य व्यासपीठावर येणार आहोत. 18 चेंडू तब्बल 52 धावांची खेळी. मुकादम 555 रुपयाचा कॅश प्राइज होता. षटकासाठी 150 रुपये आणि अगदी सगळे प्रेक्षक आपल्याला ऐकायला आतुर आहेत. बॉस यांना चॉईस खेळाडू म्हणून पीटीपीएल मध्ये घेतलंय. तुम्ही पीटीपीएल चे चेअरमन आहात. याच मैदानामध्ये पीटीपीएल डे नाईट अर्धशतक आलंय. नक्कीच हे खेळ बघून तर मला वाटतं ज्या ओनरने शिवाला चॉईस प्लेअर घेतला असेल तो आता मला वाटतं घरी खुश असेल शिवाची बॅटिंग बघून. आणि बॅटिंग बघितल्यानं अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग होती. तुम्ही तो षटकार बघितला असेल ना. मला वाटतं सर्वात लांब षटकार आजच्या या टुर्नामेंटला शिवाने मारला असेल. सर्वात लांब षटकार द्यायचा आहे आजचा आणि अतिशय सुंदर अशी बॅटिंग झाली. बघून मन खुश झाले. आणि ते 555 रुपये जीपे तर तुम्ही केलेच असतील परंतु ज्या प्रकारे उदवणे गावची स्पर्धा ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक कणसोली घरोंद्याचं मैदान मजा येते प्रत्येकाला पाटण क्रिकेटमध्ये या मैदानात खेळायला. नक्कीच हे मैदान आपल्या पाटण तालुका किंवा आपला सातारा जिल्ह्यासाठी आहे ना एक घरचं मैदान आहे. त्यामुळे सर्वच प्लेयर इथं खेळाय मजा येते. बघा झालं सकाळी 6 वाजल्यापासून ते मॅचेस चालू होतात. कॉलनीच्या 8 टीमा असतात. त्याच्यानंतर आपल्या टीमा खेळतात. हे मैदान आपल्या घरचं मैदान सर्व प्लेयरला खेळायला खूप मजा येते. आणि पीटीपीएल डे नाईट याच मैदानावर आहे. तुम्ही पीटीपीएल चे चेअरमन. तयारी तर एकदम अगदी निवांत मध्ये चालू असेल आणि जोरदार तयारी. हां पीटीपीएल तर आपलं हेच मैदान आहे डे नाईटसाठी. आणि तयारी तर मला वाटतं एक 15 दिवसापासून चालू झालेली आहे. तयारी एवढी सुंदर असणार की तुम्ही फक्त बघा आणि बघतच राहा. पप्पू पाटील मुकादम एक विस्फोटक फलंदाज सल्लागार म्हणून पाटण क्रिकेट संघटनेसाठी आणि पीटीपीएल चे चेअरमन आहेत. त्यांना आपण ऐकलं. मॅचला मजा येईल. लक्ष मोठं आहे परंतु कठीण करण्याचा प्रयत्न
केला जाईल आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग देखील द बनपुरीकर्स निश्चितच करेल, कारण त्यांच्याकडे देखील मातबर फलंदाज आहेत. आणि ज्या प्रकारे बॉस यांनी फलंदाजी केली ना, तर राहुल पाटील, नितीन येळवे दाखल होत असताना आघाडीचे फलंदाज, आणि ते देखील मात्र आता त्याच प्रकारची फलंदाजी खेळण्यासाठी सज्ज होतील. परंतु मी मुख्य व्यासपीठावर बसलेल्या संपूर्ण उदवणे गावच्या ग्रामस्थांचं मनपूर्वक स्वागत करेन आणि त्यांचा आभार व्यक्त करेन, कारण आज शनिवारचा दिवस असून देखील हे ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या सर्व ग्रामस्थांचं देखील मनापासून आभार, कारण आपल्या गावची स्पर्धा असते आणि ग्रामस्थांची उपस्थिती ही मात्र खूप महत्वाची बाब. परंतु या क्रिकेटने ही जोडलेली नाती जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्रत्येक जण आपला शिक्षण, आपला व्यवसाय, आपला नोकरी, आपलं कुटुंब सांभाळत असताना क्रिकेटचा खेळ जगतो, क्रिकेटचा खेळ खेळतो आणि क्रिकेटच्या माध्यमातून निर्माण झालेली नाती ही जपली जातात. कारण ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पहिलं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय श्री निळकंठ दादू साळुंके साहेब आपल्याच गावचे सुपुत्र आहेत. सनफ्लाइट लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वे सर्वा, आणि अगदी शून्यातून कसं विश्व निर्माण करावं, ग्रामीण भागातून आल्यानंतर आपल्या कौशल्याच्या जोरावर कसं व्यवसायामध्ये आपलं नाव प्रस्थापित करावं, हे मात्र या मान्यवरांनी आपल्याला दाखवलंय. मॅचला होईल सुरुवात. 60 धावांचं लक्ष्य. राहुल पाटील ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू आशिष यांचा फुलर लेनचा सन्मान दिलाय. पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय राहुल पाटील यांनी. क्रिकेटचं परिसूत्र, चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार, हे तुमचे कोचेस, मेंटर, तुमचे वरिष्ठ खेळाडू तुम्हाला सांगतात आणि तेच पाहायला मिळालंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आशिष. दुसरा चेंडू पुढे सरसावून खेळला गॅप मध्ये, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीपला. 1 धाव प्राप्त होईल तर बनपुरीकर संघाचं खातं उघडलं जात आहे धावांचं. 1 धाव टीमच्या धावफलकावर. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं फौजी कुमार अक्षय तानाजी साळुंके सर हे देखील आपल्याच उदवणे गावचे सुपुत्र आणि या ते भारतीय सेनेमध्ये कार्यरत आहेत. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय, डीपला मिड विकेट तैनात आहे. चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर, चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा चौकार. नितीन येळवे, ज्या प्रकारे नितीन येळवेने या फटका सजवलाय, पायावर टाकलेला चेंडू फ्लिक ऑन द रिक्स. बॉटम हँडचा चांगला वापर, मनगटी फटका, आणि अशा फटक्यांची गरज आहे, कारण पॉवर प्ले मध्ये अशा फटक्यांची संघाला आवश्यकता. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर, डीपला मिड विकेट आणि काऊ कॉर्नरला तैनात आहेत 2 खेळाडू. खोलवर प्रकारचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, पुनरागमन केलाय. टिट फॉर टॅट जशाच त्याचं प्रत्युत्तर गोलंदाज आशिष यांनी दिलंय. आधीच्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर मात्र आशिष यांनी खोलवर प्रकारचा चेंडू हाताळलाय. क्रिकेटमधील सगळ्यात चांगला चेंडू कोणता असेल तर हा यॉर्कर चेंडू, डॉट बॉल. 5वा चेंडू. पदोलाने त्याचा वापर केलाय. काऊ कॉर्नर आहे तैनात. त्याआधी मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. मी कौतुक करेन कर्णधाराचं, ज्या प्रकारे जय वेगाने चेंडूवर आलेत आणि क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना केली आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना आशिष. 5 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या 5 चेंडूवर धावा आल्यात. 60चा पाठलाग करत असताना 6 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू राहुल पाटील फुटवरचा केलाय वापर. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, विकेटची मिळते हमी. चेंडू सरळ मिड विकेटच्या हातामध्ये. फलंदाज बाद राहुल पाटील यांना पडदावा लागेल. पहिला धक्का टीम दबनपुरीकर्स या संघाला बसत असताना पहिल्या डावामध्ये शिवाजी यादव बॉस यांनी हे फुलटॉस चेंडू बाहेर फेकून दिले होते, परंतु राहुल पाटील यांना टायमिंग काढण्यामध्ये कुठेतरी अपयश. चेंडूला उंची जास्त प्राप्त झाली आणि अंतर हा मात्र चेंडू कापू शकला नाहीये. 1 डाऊन साठी दाखल झालेत. विन आहे. 18 चेंडू मध्ये विजयासाठी 54 धावांचं मोठं आव्हान असेल टीम दबनपुरीकर्स या संघासमोर. परंतु पहिल्या डावामध्ये ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 मधील पहिलं वैयक्तिक अर्धशतक बॉस यांच्या बॅट मधून आले. त्याच खेळाची पुनरावृत्ती करावी लागेल. त्याच खेळाचा अगदी अभ्यास करून त्याच खेळाकडे पाहून अगदी या दुसऱ्या डावामध्ये खेळ करायचा प्रयत्न करावा लागेल.
कारण शिवाजी जाधव बॉस हा वन साइड खेळासाठी जाणले जातात. पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा वन साइड हिरो. पहिला चेंडू कावळ्याचा ऑफस्टम्पच्या बाहेर शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न. वाईट +1. या 2 धावा अवांतर स्वरूपात जोडल्या जातील. राहुल जाधव कावळ्या सगळ्यांचा लाडका कावळ्या म्हणून ओळखला जातो. आज गावावरून दाखल झालेत आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी क्रिकेट खेळण्यासाठी. क्रिकेटचा वेडा. सायडा चेंडू टाकण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर. व्हाईट बॉल. कुठेतरी टप्पा मात्र चुकतोय कावळ्याचा. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करावी लागेल. यष्ट्यांना अगदी पकडून मारा करावा लागेल. चांगला चेंडू बॅटची कडा. यस पंच सांगतात बॅटची कडा लागले. चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये. कावळ्याची गोलंदाजी पाहिली की मलिंगाची आठवण येते. हा सनपूरचा मलिंग आहे. सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंग आपल्याला उद्या इन ऍक्शन पाहायला मिळेल अतुल महालेकर. परंतु हा सनपूरचा मलिंगा पहा ज्या प्रकारे पहिले 2 चेंडू खराब हाताळले होते. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. लक्ष मोठं आहे. मोठे फटके खेळावे लागतील. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कट होतोय चांगल्या टप्प्यावर. चकवलंय फलंदाजाला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. कावळ्याने मात्र हे 2 चेंडू चांगले हाताळलेत. ओव्हर पिच चेंडू होता. पंच केलाय. लॉंग ऑफ आहे तैनात. आशिष 1 धाव प्राप्त होईल नितीन यांच्या खात्यामध्ये. कावळ्या स्वतःच्या गोलंदाजीवर निश्चितच खुश असेल. कारण काल रात्री सनबोर्ड ते नवी मुंबई या 350 किलोमीटरचा प्रवास त्यांनी मात्र पूर्ण करत असताना आपल्या गावासाठी दाखल झालाय. सनबोर्डचा मलिंगा सर्वांचा लाडका कावळ्या. अकुटापाचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. झेल पकडला जाईल. रोहन यांनी टिपलाय झेल आणि फलंदाज विनय यांचा संपेल खेळ. बॅक टू द पेव्हिलियन. क्रिकेटमध्ये टायमिंग फलंदाजी करत असताना तुम्हाला टायमिंग आणि टेम्परामेंट या 2 गोष्टीचा खूप महत्वाची बाब असते. सळवे 11 सळवे अगदी वेलकम टीम सळवे 11 सळवे आणि सळवे 11 सळवेची A1 जोडी दाखल झाली. ओमी आणि सनी A1 जोडी. आणि पहा अगदी दोघे एकत्र असतात. एकाच ठिकाणी निश्चित जॉब करत असावे कदाचित. एकाच कॉलेजमध्ये एकाच शाळेमध्ये आणि एकाच टीम मध्ये. टॅपचा फटका संकेत यांनी खेळलाय. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. बॉक्स क्रिकेटची आठवण झाली. धाव मात्र प्राप्त होत नाहीये. कावळ्या यांनी कौतुक करेन सर. कावळ्यांनी षटक हाताळलंय. पहिले 2 चेंडू अवांतर आणि त्यानंतर मात्र पुनरागमन केलंय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 11. फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉटमला लागलाय. चेंडू हवेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू अगदी लँड झाला परंतु क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं. जीवदान प्राप्त होईल. कावळ्याला गडी बाद करण्याची संधी होती. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 12. सनबूरचा मलिंगा. कावळ्याचं षटक होतंय समाप्त. टीम द बनपुरीकर्स 12ला 2. आता 12 चेंडू मध्ये करायचे आहेत तब्बल 48 धावा. 52 धावा बॉस यांनी केल्या होत्या पहिल्या डावामध्ये 18 चेंडू मध्ये. आता द बनपुरीकर्सला करायच्या आहेत 12 चेंडू मध्ये 48. म्हणजे 24ची धावगती आवश्यक आहे. आणि 24च्या धावगतीने जर धावा करायच्या असतील तर आता मात्र आक्रमणाशिवाय पर्याय नाही. आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम पवित्र असतो. गोलंदाज शिवम जाधव. शिवम जाधव यांचा पहिला चेंडू. फ्लिकचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत अक्षय. झेल सोडलाय. कॅच ड्रॉप. शिवम यांना पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्याची संधी निर्माण केली होती परंतु ती संधी गमावली आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर या सिंगलच्या जोरावर 13. एकेरी दुहेरीने फारसा फरक पडणार नाहीये. जर विजय प्राप्त करायचा असेल द बनपुरीकर्स तर मात्र मोठे फटके खेळावे लागतील. चला प्लीज शिवछावा स्पोर्ट्स सनबूर मॅचला थोडीशी आपण गती देऊया मित्रांनो. कारण पहिला डाव हा पहिला प्रत्येक सामना 4 षटकांचा. श्री वेताळनाथ 11 आचरेवाडी आपण सज्ज राहा टॉस साठी. विजयी संघासोबत आपला सामना असेल.
शिवम जाधव दुसरा चेंडू. शिवम जाधव यांचा हा चेंडू पायावर टाकलेला, ग्लान्स केलाय, गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. पंच प्रवीण शिरसाट सरांचा इशारा येतोय. एक धाव, वंडी. एकेरी दुहेरीने धावसंख्या पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न, परंतु जर 60 धावांचं लक्ष्य पार करायचं असेल तर मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. एक मोठं लक्ष्य प्रस्थापित केलंय टीम शिवचावा स्पोर्ट्स सनबुर्णे. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून निर्जन स्थळी चेंडू पडेल. एक धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. वेलकम टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आणि मानाई देवी चषक मधील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अक्षय शिंदे यांचं देखील आगमन झाले. गोटवलीचं ते मैदान आणि अक्षय शिंदे यांनी पकडलेला झेल आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा मिळालेला पुरस्कार, या गोष्टी खूप साऱ्या त्यांच्या आठवणीमध्ये असतील. कमी गतीने टाकलेला चेंडू, नॅचरल लेग कटर, निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. 4 चेंडू मध्ये शिवम जाधव यांनी धाव खर्च केले, अवघ्या 3. एक डावखऱ्या हाताचा शैलीदार गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि डावखऱ्या गोलंदाजांना एक नैसर्गिक वरदान देखील असतं. चांगले कटर ते टाकू शकतात, परंतु टप्प्यावर चेंडू हाताळता यायला पाहिजे. आणि देखील चांगला लेग कटर, चेंडू जाईल सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यष्ट्यांच्या मागे परेश जाधव डॉट बॉल. स्वतः कर्णधार आहेत, परंतु आज टॉस साठी दुसऱ्याला पाठवलं, ही कदाचित रणनीती असावी. आणि या शिवम जाधव स्वतः गोलंदाजीसाठी आलेत आणि ते मात्र आज टॉस साठी दाखल झाले होते आणि निर्णय मी म्हणेन चांगला घेतला फलंदाजीचा. चांगल्या धाव फलकावर सामना खुला केलाय. शॉर्ट आर्म जॅक डीपला स्क्वेअर लेग आहे. धाव मात्र घेण्याची इथे मात्र कोणती तसदी घेतली नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटका अखेर द मनपुरीकर्स 15-2. 6 चेंडू मध्ये आता विजयासाठी 45 धावांची गरज. 45 रन्स टू विन इन लास्ट 6 बॉल्स. टीम द मनपुरीकर्स. अंतिम षटक अक्षय दाखल झालेत. अगदी रणनीती नवीन आहे शिवचावा स्पोर्ट्स सनबूर. अक्षयांचा पहिला चेंडू हवेत खेळलाय, लॉंग ऑनला शिवा जाधव बॉस. शिवा जाधव बॉस यांच्या हातामधून चेंडू निसटणं खूप कमी वेळा आपण हे चित्र पाहतो. टिपला झेल, फलंदाज बाद होतील. नितीन येळवे आघाडीला आले होते, परंतु धावा मात्र त्यांच्या बॅट मधून आल्या नाहीयेत. निराश मनाने जड पावलाने परतत असताना सामना पूर्णपणे टीम शिवचावा स्पोर्ट्स सनबूर टीमच्या दृष्टिकोनातून त्यांच्या बाजूनेच गेलाय. चला मी थोडस विनंती करेन, चला प्लीज थोडस फास्ट चला. द मनपुरीकर्स हा सामना मात्र पूर्णपणे शिवचावा स्पोर्ट्स सनबूरने आपल्या पारड्यामध्ये झुकवलाय. वेलकम राजू रोडे सर. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आणि ब गटामध्ये पहिलीच मॅच पाहायला मिळेल चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड मराठा वॉरियर्स जुळेवाडी. यॉर्करचा चेंडू ऑन ड्राईव्ह, चांगला क्रिकेट जमिनीलगत एक फटका सजवलाय. परंतु आता एकेरी दुहेरीने तुम्ही पराभवातील अंतर कमी करू शकता. विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचे दरवाजे सगळे बंद झालेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 15-3, 16-3. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू जे होते सांगता डॉट बॉल. पदराचा वापर करण्याचा प्रयत्न, परेश जाधव यष्ट्यांच्या मागे, फलंदाज यष्टी चित. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी अक्षय यांनी. आज शिवचावा स्पोर्ट्स सनबूरने मात्र प्रत्येक गोष्ट त्यांच्या बाजूने राहिले. आज त्यांनी प्रत्येक जी गोष्ट केली ती मात्र त्याच्यामध्ये यश प्राप्त झाले. फलंदाजीचा निर्णय घेतला कर्णधाराने. टॉस जिंकून मात्र 60 धावांचं मोठं लक्ष ठेवलं. फलंदाजी चांगली राहिली बॉस यांची. त्यानंतर मात्र गोलंदाजी
आशिष असतील, राहुल असतील, शिवम आणि अक्षय त्या प्रत्येकाने चांगली गोलंदाजी केली आहे. नियंत्रित मारा ज्या प्रकारे केलाय प्रत्येक गोलंदाजाने आणि सामना मात्र आपल्या संघाच्या माध्यमातून झुकवलाय. विजयाची औपचारिकता शिल्लक टीम शिवछावा स्पोर्ट्स सनपूर द बनपुरीकर्स या संघाने नाराज केले आणि कुठेतरी एक मोठ्या लक्षाची पाठलागाची सुरुवात चांगली अपेक्षित होती ती झाली नाहीये. हा फॉली चेंडू आडव्या बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलाय. चेंडूवर आलाच नाहीये क्षेत्ररक्षक. एकदा मात्र प्राप्त होईल. एक सिंगल ने टीमची धावसंख्या धावफलकावर 17. विजयाची औपचारिकता शेवटचा चेंडू शेष टीम पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवर गडी बाद करण्याची संधी. अक्षय यांना कॅच ड्रॉप जेल सोडलाय परंतु विजय मात्र प्राप्त केलाय टीम शिवछावा स्पोर्ट्स सनपूर. या स्पर्धेतील उच्चांक या टीमने नोंद केला 59 धावांचा आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्यांच्या बॅट मधून आलं शिवा जाधव बॉस. 18 चेंडू मध्ये 52. प्लेअर ऑफ द मॅच चे मानकरी ठरतात. मी विनंती करेन दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी या. श्री वेताळनाथ 11 आचरेवाडी सतीश आचरे आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन शिवम जाधव. आपण देखील या टॉस साठी आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेन आदरणीय श्री राजू शेळके साहेब आपले शुभ हस्ते मी नाणेफेक करणार आहोत. आपण या